प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष, आरटीओ कर्मचाऱ्यांचे निदर्शने। अमरावती राज्यभरातील आरटीओ कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता कर्मचाऱ्यांनी आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या अनुषंगाने आरटीओ विभागातील राज्यभरातील कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधून घेत होते। 3 टप्प्यांमध्ये आंदोलन उभारले जाईल। 2 जून 2 तासांची निदर्शने, 9 जून 1 दिवसाचा लाक्षणिक संप, 16 जून बेमुदत संप। या आहेत मागण्या। 1. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव कित्येक दिवसापासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। 2. कार्यालय अधीक्षक पदाचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित असल्याने सेवा प्रवेश नियम तयार करण्यास प्राधान्य द्यावे। 3. सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता या पदाचे सेवा प्रवेश नियम नसल्याने विभागातील विधी पदवीधारक नियुक्तीपासून वंचित आहेत। 4. वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावे। 5. पदनाम बदल, लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ लिपिक या पदाचे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक पदनाम बदल करण्यात यावे। 6. आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अद्याप दिलेले नाही, ते तात्काळ देण्यात यावे। 7. प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात करण्यात याव्यात। 8. परिवहन आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा 2005 लागू करण्यात यावा। प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने प्रलंबित प्रश्न निकाली काढावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे अध्यक्ष अनिल मानकर, अभिजित गावंडे, अक्षय राठोड, स्वप्नील खडसे, अमोल माटोडे, अनिल मेश्राम, आशिष माथुरकर, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर काळे, अश्विनी चव्हाण, रश्मिता पवार, शारदा हेडाऊ, प्रतिभा ठाकरे, प्रीती डोंगरे, मिनल गिरे, वर्षा कोटरंगे, यशवंत रामटेके, देवानंद खंडारे, प्रवीण मुंगळे, सोहम हेमणे, प्रवीण तायवाडे, मनोज खोब्रागडे, संजय चौधरी, जयसिंग राठोड, पराग जाधव, देवेंद्र कळमकर, शिला रणदिवे आदी कर्मचारी निदर्शनाला सहभागी झालेले होते। मंगळवार दिनांक 2 जून परिवहन विभाग, राज्यातील सर्व परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या आरटीओ विभागात आज निदर्शनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कर्मचाऱ्यांमध्ये भडकत असलेली प्रचंड आग 2 सप्टेंबर 2022ला हा आकृतीबंध मंजूर झाला, तेव्हापासून त्याची अंमलबजावणी नाही। वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आंदोलने करीत आहे। 3 दिवसाचा लाक्षणिक संप केला। माननीय परिवहन आयुक्त, माननीय परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री या राज्याचे, या सर्वांना निवेदने देऊन आमच्याकडे बघण्याकरता यांना कोणालाही वेळ नाही, त्यामुळे सतत आमचे निदर्शने आणि आंदोलने सुरू असतात। आज संपूर्ण राज्यामध्ये परिवहन विभागात म्हणजे आरटीओ मध्ये हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर आम्ही 9 जूनला, याच 9 जूनला 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहे आणि 16 जून पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। आमच्या आकृतीबंधाच्या मागण्या आहे, आमच्या कनिष्ठ टू वरिष्ठ लिपिकांच्या त्यांना पदोन्नती द्या, वरिष्ठांना, वरिष्ठ लिपिकांना कार्यासन अधिकारी म्हणून पदोन्नती द्या आणि जे कार्यालयीन अधीक्षक आहेत त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती द्या। ही पदोन्नतीची साखळी निरंतर राबविण्याकरिता कर्मचाऱ्यांमध्ये आज एकजूट होण्यासाठी सर्व कर्मचारी राज्यातले एकत्र आलेले आहे आणि प्रत्येक कार्यालयासमोर ते आज निदर्शने करीत आहे। निदर्शने करण्यामागे शासनाला लक्ष वेधण्याकरिता, शासनाला जाग आणण्याकरिता हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राहणार आहे। सेवानिवृत्त कर्मचारी होत आहे, त्यांना लाभ मिळत नाही, ते ज्युनियर क्लार्क म्हणून, सिनियर क्लार्क म्हणून ते रिटायर्ड होत आहे, तरी आमच्या विभागाला किंचितही त्यांच्याविषयी सद्भावना नाही आहे, कुठेतरी त्यांच्याविषयी माणुसकी नाही आहे। हे सर्व थांबविण्याकरिता आज कर्मचाऱ्यांमध्ये